मित्रांनो, सगळेजण बोलतात किंवा काही जण बोलतात की ह्या कपमध्ये प्लास्टिक आहे. तर मला स्वतःला चेक करायचं आहे की यामध्ये प्लास्टिक आहे का नाही. तर आता प्लास्टिक चेक करण्यासाठी मला लागेल एक स्प्रे. तर हा सिरियल नंबर दिला आहे, कसला आहे काय माहीत नाही आहे. तर वरून पूर्ण पेपर दिसतो आहे, आतूनही पेपरच दिसतो आहे. तर चला चेक करूया. मी स्प्रे घेतलेला आहे, त्याला आता भिजवायचं आहे आपल्याला. त्याला पूर्ण ओलं केल्यावर म्हणजे वरचा पेपर मला तो घासून काढता येईल. तर त्याला भिजवले पूर्ण. मित्रांनो, नीट लक्षपूर्वक बघा, मला पण बघायचं आहे नक्की काय आतमध्ये. चला, पेपर निघतोय, बरं आहे. नशीब प्लॅस्टिक नको निघायला. अजूनही असं वाटतं पेपरच आहे. काय वाटतं मित्रांनो बघा, जर प्लॅस्टिक निघालं तर मित्रांनो व्हिडिओला शेअर करा, फॉलो करा, लाईक द्या. मित्रांनो, प्लास्टिक सारखं वाटतंय. फाटला का हा ग्लास? नाही, प्लास्टिक आहे मित्रांनो. हा जो कप आहे बाहेरच्या साईडने पूर्ण पेपर कोटिंग आहे, पण आतून प्लास्टिक आहे. मी फक्त वरचा पेपर काढला आहे, व्हिडिओमध्ये बघत आहात. आतला पेपर नाही काढला आहे. आता प्लास्टिक दिसायला लागलं, याचा अर्थ तो ट्रान्सपरंट आहे. माझं बोटसुद्धा दिसतं आहे. म्हणजे चाय ही पूर्ण प्लास्टिकमध्येच भरलेली असते. पूर्ण प्लास्टिक आहे आतमधून आणि चाय पूर्ण प्लास्टिकमध्येच असते. गरम किती प्लास्टिक विरघळून आपल्या शरीरात जात असेल आपल्याला अजूनही ठाऊक नाही आहे. का नाही कॅन्सर होणार? मित्रांनो, मी सुद्धा चाय यामध्ये पितो, पण आजपासून नाही. एक तर चाय बंद करेन, पण चायची तळपच वेगळी प्यावी लागतेच. मी माझा ग्लास घेऊन येईन. चायवाल्यांची चुकी नाही यात, आपलीच चुकी आहे, कारण आपण ग्लास ठेवत नाही आहे. मित्रांनो, पूर्ण ग्लास हा प्लास्टिक कोटिंग आहे. पूर्ण आतमध्ये प्लास्टिक आहे, फक्त बाहेरच्या साईडने पेपर पॅकिंग दिलेला आहे. आज एवढे कॅन्सर वाढत आहेत. बिना व्यसनांच्या माणसांनासुद्धा कॅन्सर होतो. कदाचित त्याचं हे एक कारण असू शकतं. तर गव्हर्मेंटने, BMCने अशा कपवर लक्ष दिलं पाहिजे. असे कप यूज होऊ नये. कृपया करून जनतेचं, आम जनतेचं रक्षण व्हावं, जीव वाचावेत, लक्ष द्या. आणि भविष्यात कॅन्सरचे पेशंट वाढू नये ही आत्ताच लक्ष द्या.